श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारांमत झाले 20 अध्यायापर्यंत. करुणी माझे मुख निमित्त बदले श्री स्वामी राज. आता कळस अध्याय 21. कृपा करुणी वधवावा, हा ग्रंथ संपूर्ण करावा, भक्तजना कारणे संपवावा. अवतार आता येसे मना माझी येता, जडदेह त्या लागोनी तत्वता गेले स्वस्थानी येथे राज. शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करोनी एकाग्र निमग्न झाले निज ऋषी. षटचक्रात्रे भेदोनी ब्रह्मरंध्रा छेदून आत्मज्योत निघाले पूर्ण. हृदयामधून ते धवा जवळ होते सेवे करी, त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करती नाना परी, तो वर्णिला न जाय अक्कलकोटीचे जन समस्त. दुःखे करुणी आकरदंत, तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला, जना सन्मार्ग दाविला उद्धरिले जड मुडाला. तो महिमा कोण वर्णी, कोकणात समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामा माझारी, जन्म माझा झालासे तेथेची बाळपण गेले. आता कोपरलीच येणे केले, उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी संप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम त्यांचे शंकर शेठ, त्याशी स्नेह झाला निकट. आश्रय दाते ते माझे, त्यांची स्वामी चरणी भक्ती. भावार्थ पूजन करीती दिवसा उपजली चित्ती. स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला मजल सांगितले. मी स्वामी गुणवाद गाईल, हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलचरण कार्य सिद्धार्थ देवस्तवन. आधार स्वामी चरित्रास कोण याचे कथन केले श्री गुरु कर्दळी वनातून आले, स्वामी रूपे प्रगटले, भूरी प्रख्यात झाले हे कथन. द्वितीयाध्याय तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला, तेथेची महिमा वर्णिला. तृतीयाध्याय निश्चय स्वामींचा करावाय छळ, आले 2 संन्यासी खल, तेची नृत्य सकल. चौथ्या माझी वर्णिले मल्हारराव राजा बडोद्यासी, त्याने न्यावया स्वामींचे पाठविले कारभाराशी. पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार, त्याशी दाविले चमत्कार, त्यांचे वृत्त समग्र. सहाव्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी, त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणी प्रकारे. ते सातव्यात सांगितले शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंध ग्रस्त, त्याची केले दुःख मुक्त. आठव्यात ते कथा खर्चिनिया बहुत द्रव्य, त्यांनी बांधिला सुंदर मठ, ते वर्णन समस्त. नवव्यात केलेसे सिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले. दशमाध्यात ते एकता पुनीत श्रोते होते सत्यते. 11व्यात आणि 12व्यात तैसाची. अध्याय 13वा बाळापाचा इतिहास बरवा, त्या माझी निरूपिला भक्तिमार्ग निरूपण. संकलित केले वर्णन, तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका बसप्पा तेली सद्भूत कैसा झाला भाग्यवंत, त्यांची कथा गोड बहुत. 15व्यात वर्णिले हरिभाऊ मराठे गृहस्थ, कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चय वृत्त त्यांची वर्णिले. स्वामी सुतांचा कनिष्ठ बंधू, त्याशी लागला भजन छंदू, तो दादू बुवा प्रसिद्ध. 18व्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले. 19व्यात सारांश रूमे सत्यपे, एक गृहस्थ निर्धन, त्याशी आले भाग्यपूर्ण, त्याचे केले वर्णन. 20व्यात निर्धार स्वामी समाधिस्थ झाले. 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्रमास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता, पार्वती माता पतिव्रता, बंधोनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दितला हा वर, जो भावे वाचील हे चरित्र, त्याची आयुरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय, त्याची वाढव विमल कीर्ती. मुखी वसो सरस्वती, भवसागर तरुणी अंती, मोक्षपद मिळवलं त्या अंगी सर्वदा. विनय वसो वृत्ताभिमान असो, नसो सर्व विद्यासार गवसो. भक्त सृष्टा लागोनी, ज्या कारणे ग्रंथ रचिला, जिही प्रसिद्धीसा आणिला, त्याची रक्षावे. दयाळ कृपा घना समर्था, स्वामी चरित्र सुंदर उद्यान, त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला. घेऊन विष्णू कवी आपुल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठेविला भाल सदोदित, याचा प्रतिपाल करावा बाळा आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारांश. नाना प्राकृत कथा संमत सदा परिशोध भाविक भक्त. 21वा अध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारांश.
वैकुंठ संपूर्ण श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ